जिच्यामुळे पैसो जाता भाकड आणि पिणारो होता माकड. म्हणजे दारू रे दारू. हा त्या भोईराचं सरकार मान्य देशी दारूचं दुकान चालू झालंय ना, तेव्हापासून हा प्रकार सुरू झालाय गावात. याला आवर घातलाच पाहिजे, हा. नाहीतर म्हणतात ना तसं होईल. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. वहिनी, त्याच्यासाठी आपल्या माग मास हवा. आपल्या मागे मास काय कमी हा? आपण सगळेच केवढे जाडजूड आहो. काय बोलतो रे? अरे हे मास नाही रे बाबा. मास म्हणजे आपल्या माग लोक पाहिजे, मॉप पाहिजे आपल्या माग. मॉप लोक येतील आपल्या वांगडा. बांगड्या पण येतील, बायका तरी नक्कीच येतील. चला निघूया मग. तुम्ही असं करा, बायका गोळा करा, आत्ताच्या आत्ताच जाऊन दडकूया त्याच्या गुत्त्यावर. चला 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 चला. अरे आम्ही शांत तर गाय आणि पेटलो तर वाघिणी आहोत. महिला आघाडीचा सरकार नाही, पण आम्ही जनता तुझं दुकान बंद करू. आमच्या मागे मांस आहे. मास मास आहे. हा तेच ते हाय. तुमच्या मागे कोण हाय? रे मांजा मांग, ए बाहेर या रे बाला. पळूची तयारी ठेवा. आपण काय भिकड आहोत का? नंतर माकड होतील सुजून. अरे बाहेर या. अरे ही सगळी बाळ इकडे कशी आली? या ना, का आपण कोंडून ठेवलं होतं ना. यारा झाला सगळा गाव. आमचे आसवा कोण पुसतला? ते दुकान बंद कसं करायचं? बंड तर फसलं आपलं. नाही नाही वहिनी, एक मार्ग आहे अजून. निवडणूक. तहसीलदाराला भेटू आणि निवडणूक घ्यायला लावायची. उभी बाटली विरुद्ध आडवी बाटली. आपली निशाणी कुठली? आडवी बाटली. उभ्या बाटलीने आडव्या बाटलीवर 13 मतांनी विजय मिळवलेला आहे. तेरा मतांनी विजय. गावाचे आता 3-13 वाजले म्हणून समजा. मग आता आता मी त्यांच्या पार्टीत. ए, जो जीता वही पिता. इन्स्पेक्टर साहेब, यासने कसं काय पकडलं? याच्याकडच्या विषारी दारूमुळेच बिचारा गेंगण्याचा जीव गेला. विषय एकदाच मिळतं सगळ्यांना. त्याचं व्यसनाच्या आरी जाऊन बर्बाद करायचं की सत्कर्माच्या धुंदीत साजरं करायचं, काय ते तुम्हीच ठरवा. साहेब, आणि ते सरकारलाही सांगाव म्हणा, हजारो कोटी रुपयांच्या महसुलापेक्षा देशाचं भवितव्य घडवणाऱ्या तरुणांचा थोडा तरी विचार करावं. चल रे. लाकडा गोळा करू होई. चला चला. होत नाही. या इकडं. अरे मी काय भूत नाही. आपल्या गावच्या भविष्यासाठी मी हा सगळं नाटक केलंय. माझ्या सांगण्यावरून